मी डॉक्टर वासुदेव भगत आपणासमोर प्रस्तुत करीत आहे मराठा समाजसेवक वामनराव नरसिंह घोरपडे यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान। सर्वप्रथम आपण जाणून घेऊया कोण होते हे वामनराव घोरपडे। तर नागपूर येथील मूळ रहिवासी असलेले BA आणि LLB अशा प्रकारचे शिक्षण पूर्ण केलेले, त्याचबरोबर समाजातील जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे अशा प्रकारचा ध्यास त्यांनी अगदी तारुण्यामध्येच घेतलेला होता। तर पुढील जीवनामध्ये ते पुणे येथे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी सेवा केलेली आहे। याशिवाय ते लेखक होते, पत्रकार होते आणि संपादक म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलेले आहे। नोकरीनंतर वर्धा येथे पुढील आयुष्य त्यांनी जगल्याचे नमूद आहे। या सर्व त्यांच्या जीवनक्रमाबरोबरच बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये त्यांनी कशा प्रकारे सहभाग दर्शविला किंवा त्यांचे आंबेडकरी चळवळीमध्ये काय योगदान आहे या संबंधीचा उलगडा आजच्या व्हिडिओमधून बाबासाहेबांनी सुरू केलेल्या प्रत्येक कार्याला, चळवळीला वामनराव घोरपडे यांनी पाठिंबा दिला, त्याचे समर्थन केले। हे समर्थन त्यांनी केवळ मौखिक स्वरूपाचे नसून जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्यावर द्वितीय सत्याग्रह करण्याचे जाहीर केले, तेव्हा वामनराव घोरपडे यांनी 29 जुलै 1927 ला बहिष्कृत भारत या नियतकालिकामध्ये महाड येथे सत्याग्रहाला सुरुवात होणार अशा प्रकारचा लेख लिहिला आणि या लेखामध्ये त्यांनी सत्याग्रहासंबंधीचे विवरण स्पष्ट केले। हा सत्याग्रह कसा करावा, या संबंधीची कोणती नियमावली सत्याग्रहींनी पाळली पाहिजे या संबंधी लिखाण केले। याशिवाय सर्वच जातीतील लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्याग्रहाला पाठिंबा दिला पाहिजे, नव्हे तर त्यामध्ये सहभाग दर्शविला पाहिजे असे सुद्धा त्यांनी लिहिलेले आहे। जवळकर यांनी ब्राह्मणांना सत्याग्रहात घेऊ नये या त्यांच्या विधानाचे घोरपडे यांनी विरोध केला आणि बाबासाहेबांच्या विचारानुसार सर्व जातीतील लोकांनी या सत्याग्रहाला पाठिंबा दिला पाहिजे असे त्यांनी नमूद केले। म्हणजेच घोरपडे हे बाबासाहेबांच्या चळवळीशी, त्यांच्या कार्याशी एकनिष्ठ, तेही तनाने मनाने जुळलेले असल्याचे आपल्या निदर्शनास येईल। तर त्याबाबत बाबासाहेबांनी पुढील नियतकालिकामध्ये म्हणजेच पुढील अंकात बहिष्कृत भारत मध्ये बाबासाहेब लिहितात की वामनराव घोरपडे यांचे सत्याग्रहासंबंधीचे विचार, लेखन अतिशय महनीय स्वरूपाचे आहे। ते आम्हाला दिशादर्शक ठरतात, ते मार्गदर्शक ठरतात असे बाबासाहेबांनी म्हटलेले आहे। त्यानंतर बाबासाहेब 13 आणि 14 नोव्हेंबरला अमरावती येथे अंबादेवी सत्याग्रहाच्या नियोजन सभेसाठी आलेले होते। तेव्हा हे घोरपडे प्रत्यक्ष त्या सभेमध्ये संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते। म्हणजेच बाबासाहेबांनी पुकारलेला अस्पृश्यता निर्मूलनाचा किंवा मंदिर प्रवेशाचा पुरस्कार त्यांनी सुद्धा केलेला होता। मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळालाच पाहिजे या धोरणाचे त्यांनी स्पष्टपणे समर्थन केलेले होते। याशिवाय 25 डिसेंबर 1927 ला
मनुस्मृती दहन आणि चौदार तळ्यावरील सत्याग्रहाच्या कार्यक्रमात ते प्रत्यक्ष स्वतः हजर राहू शकले नाही, परंतु त्यांनी समर्थन, पाठिंबा, शुभेच्छा या सर्व अभिप्रायांबाबत त्यांनी पत्र पाठवून बाबासाहेबांना पाठिंबा दिलेला होता. याशिवाय त्याही नंतर बाबासाहेबांनी समाज समता संघ स्थापन केलेला होता. अनेक उच्चवर्णीय मित्र त्यांचे त्यामध्ये सहभागी होते. त्याचबरोबर या चळवळीसाठी त्यांनी समता नावाचे नियतकालिक सुरू केलेले होते. या नियतकालिकामध्ये वामनराव घोरपडे यांनी एकूण 3 लेख लिहिलेले होते. 29 जून, 27, 13 जुलै आणि 27 जुलै या 3ही लेखामधून तत्कालीन हिंदू समाजातील अंधश्रद्धा, जाती व्यवस्था आणि त्या माध्यमातून अस्पृश्यावर होणाऱ्या अन्यायाचे त्यांनी परीक्षण केलेले होते. याशिवाय बाबासाहेबांशिवाय अन्य लोकांकडून, संघटनांकडून, संस्थांकडून सुद्धा जातीभेद निर्मूलन करण्यासंबंधी उपाय योजण्यात येत होते, परंतु त्या उपायामधल्या उणिवा घोरपडे यांनी या लेखामधून स्पष्ट केलेल्या होत्या. याशिवाय बाबासाहेब आणि त्यांच्या सहकार्यामार्फत करण्यात येणारे कृतिशील उपाय म्हणजेच अगदी अस्पृश्य असतील किंवा अन्य सर्वच मागास जाती जमातीतील लोकांसोबत त्यांनी कशा प्रकारे जातीभेद निर्मूलनासंबंधी उपाय योजले या संबंधीचे वर्णन त्यांनी या लेखामधून केलेले आहे. याशिवाय समता आणि समता समाज संघ यावर टीका करण्यात येत होती. या टीकेला उत्तर देण्याचे कार्य सुद्धा घोरपडे यांनी केलेले होते. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या चळवळीला वामनराव घोरपडे यांचे कृतिशील आणि बुद्धिमत्ता प्रधान स्वरूपाचे समर्थन होते, पाठिंबा होता, हे आपल्या लक्षात येईल. त्याही नंतर पुढे जेव्हा ते मुख्याध्यापक म्हणून पुण्यात होते तेव्हा त्यांनी बाबासाहेब पुणे करारासाठी पुण्याला आले असता त्यांची भेट घेऊन त्यांच्या कार्याला समर्थन दर्शविलेले होते. आणि त्याही नंतर 1933 ला तोपर्यंतच्या बाबासाहेबांच्या जीवन आणि कार्यावर त्यांचा पहिला गौरव ग्रंथ त्यांच्या सहकार्यांतर्फे आणि त्यांच्या जनता या नियतकालिकातर्फे प्रकाशित करण्यात आलेला होता. म्हणजेच बाबासाहेबांच्या जीवन आणि कार्यावरील पहिला गौरव ग्रंथ 1933 ला प्रकाशित करण्यात आला. या ग्रंथामध्ये एकूण 33 लेख आणि 8 कविता बाबासाहेबांच्या जीवन आणि कार्यावर होत्या. त्यामध्ये एक लेख वामनराव घोरपडे यांचा होता. त्या लेखामध्ये त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीचे समर्थन तर केलेले आहेच, त्याचबरोबर या समाजामध्ये असलेली ही अस्पृश्यता, जातीभेद, हिंदू धर्मावर असलेला कलंक आहे असे त्यांनी म्हटले. ते मानवतेच्या विरुद्ध आहे असे सुद्धा त्यांनी नमूद केलेले आहे. मग त्यासाठी सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन ही अस्पृश्यता संपविली पाहिजे. तेच आपली मानवता, माणुसकी आणि या माध्यमातूनच पुढील प्रगतीचे द्वार खुले होईल असे त्यांनी नमूद केलेले आहे. याही पुढे जाऊन त्यांनी बाबासाहेबांशी निरंतर संपर्क कायम ठेवलेला आहे. कारण त्यानंतर 17 एप्रिल 1937 ला त्यांनी जनता या नियतकालिकामध्ये पुन्हा लेख लिहिला आणि त्या लेखामध्ये ते नमूद करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता
प्रखर आणि निस्वार्थी स्वरूपाचे कार्य, त्यांचा स्वाभिमान आणि सर्वच समाजातील लोकांची उन्नती होईल असे त्यांचे कार्य, हे लक्षात घेतल्यास ते या हिंदुस्थानचे राष्ट्रीय नेता आहेत. या समाजाला, देशाला दिशा देणारे नेते आहेत. परंतु या समाजाद्वारे तशी उपाधी किंवा तशी त्यांच्या कार्याला मान्यता देण्यात येत नाही असे त्यांनी नमूद केले. आणि त्याचे कारण म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य आहेत असे त्यांनी नमूद केलेले आहे. म्हणजेच त्यामधून त्यांना हे स्पष्टपणे निर्देशित करावयाचे होते की अस्पृश्यता माणसाची विद्वत्ता कितीही उच्च दर्जाची असली तरी त्याला कमी लेखते. आणि म्हणून या समाजाने बाबासाहेबांच्या कार्याची दखल घ्यावी असे सुद्धा ते पुढे नमूद करतात. बाबासाहेबांच्या पुढील कार्याशी, त्यांनी उभारलेल्या चळवळीशी त्यांचा निरंतर संपर्क होता. बाबासाहेबांच्या कार्याची व्याप्ती पुढे पुढे आपल्याला वाढत गेल्याचे निदर्शनास येते की जसे बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री झाले, त्याही नंतर ते घटना समितीचे सदस्य, मसुदा समितीचे अध्यक्ष, घटनाकार, कायदे मंत्री, त्याशिवाय हिंदू कोड बिलासाठी त्यांनी केलेला प्रयत्न, या सर्व कार्याबरोबरच त्यांनी लिहिलेले महत्वपूर्ण ग्रंथ, या सर्व घडामोडीमध्ये सुद्धा बाबासाहेब आणि वामनराव घोरपडे यांचे संबंध अतूट स्वरूपाचे होते. या संबंधीचा एक दाखला मी आपणासमोर प्रस्तुत करतो आणि तो म्हणजे की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भंडारा येथील पोटनिवडणुकीमध्ये, लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये सहभागी झाले, त्यांनी निवडणूक लढविली, तेव्हा ते भंडाऱ्याला जाताना वर्ध्यावरून गेले. त्या प्रसंगी वामनराव घोरपडे हे वर्धा येथे निवासस्थानी होते. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः वामनराव घोरपडे यांच्या भेटीसाठी गेले, त्यांची भेट घेतली आणि वामनराव घोरपडे हे सुद्धा या भेटीने भारावून गेले. यावरून मला असे नमूद करायचे आहे की जेवढे एकनिष्ठ किंवा जेवढे प्रभावित होऊन घोरपडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य केले होते, पाठिंबा दिला होता, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा वामनराव घोरपडे यांचे त्यांच्या एकूणच चळवळीमधले योगदान मान्य केले होते. आणि त्या अनुषंगानेच त्यांनी एवढ्या व्यस्त कार्यभारामध्ये सुद्धा त्यांनी वामनराव घोरपडे यांची वर्धा येथे भेट घेतलेली होती. अशा प्रकारे मराठा समाजातील असलेले, त्याचबरोबर शिक्षक म्हणून कार्य केलेले, संपादक असलेले, लेखक असलेले वामनराव घोरपडे यांनी बाबासाहेबांना कशा प्रकारे सहकार्य केले या संबंधीचे, या पुराव्यावर आधारित म्हणजेच या संबंधीची संपूर्ण माहिती खैरमोडे यांनी लिहिलेल्या 3ऱ्या खंडामध्ये बाबासाहेबांच्या बहिष्कृत भारत, जनता, समता या नियतकालिकामध्ये उपलब्ध आहे आणि त्या आधारे ही माहिती मी आपणासमोर प्रस्तुत केलेली आहे. आपण हा व्हिडिओ आपल्या सहकार्यांना पाठवावा. त्याचप्रमाणे अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी हे चॅनल निश्चितपणे सबस्क्राईब करावे असे आपणास नम्र आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.